आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छारूपी संकलित झालेल्या वह्या वाटपांचा कार्यक्रम लेखक राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान मोबाईलच्या दुष्परिणामाची जनजागृती करण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया आणि येणाऱ्या पिढीला वाचवूया अशा भावना सतेज पाटील आणि गवस यांनी व्यक्त केल्या। आपण वाढदिवसानिमित्तानं हार तुरे न स्वीकारता वह्या स्वीकारतो। दरवर्षी 5-6 लाख वह्या सामान्य माणसं आणून देतात आणि त्या जवळजवळ 500 शाळांमध्ये, महापालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आपण देण्याचं काम या ठिकाणी करतो। साधारणपणे 90,000 ते 1 लाख मुलांच्यापर्यंत या वह्या पोचवायचं काम करतो। उद्देश एवढाच आहे, यावर्षीच्या या वह्यांमध्ये आम्ही मोबाईलचा अतिवापर हा विषय मुलांच्यापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळे, गोकुळचे बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुळेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल माने, दुर्वाज कदम, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, माजी महापौर मनीषा बुचडे, सुलोचना नाईकवडे, नंदू सूर्यवंशी, विनायक फाळके, भारती पवार, तौफिक मुलानी, दीपाली घाडगे, बाजार समितीचे भरत पाटील चुळेकर, सुयोग वाडकर, विलास साटे, युवराज गवळी, बिद्री साखर कारखान्याचे संचालक RS कांबळे, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते। हॉटेल लक्षा, चव जेवढी खास तितकीच आठवणीत राहणारी। झणझणीत मटणाचा अस्सल गावरान स्वाद, पालव्याचं झणझणीत मटण आणि चुलीवरच्या भाकरीचा सुगंध आता मिळणार आहे एका छानशा जागेत, ते म्हणजे हॉटेल लक्षा। आमची खासियत आहे चुलीवरची गरमागरम भाकरी, पालव्याचं झणझणीत मटण, अस्सल गावरान चवीसह। गावरान मटण जी गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देईल। याशिवाय लक्षा स्पेशल बिर्याणी, जेवणाची सांगता नव्हे तर सुरुवात वाटावी अशी चव। आमचं वचन, एकदा आलात की चव आणि सेवा लक्षात राहणार। अधिक माहितीसाठी संपर्क 82 61 92 70 71 तसेच 70 66 78 92 92। आमचा पत्ता आहे इस्पुर्ली कुर्डू रोड, एवती फाटा। तर मग एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल लक्षा, जेवण म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हे तर एक अनुभव। तर एकदा नक्की भेट द्या।